45+ योगा सिरीजचा हा भाग 4था आहे. या भागामध्ये आपण फुल बॉडी मोबिलिटी ड्रिल बघणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण जॉइंट्स इन्व्हॉल्व असतील. हे चालू करायच्या आधी वॉर्मअप करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. फ्लोची सुरुवात आपण सूर्यनमस्कार पासून करणार आहोत. 12 सूर्यनमस्कार असतील. नमस्कार स्थिती. हात मागे घेत हस्त उत्तानासन. हात खाली ठेवत पादहस्तासन. एक पाय मागे ठेवत अश्वसंचलन. दोन्ही पाय मागे दंडासन. गुडघे आणि छाती खाली ठेवत अष्टांग नमस्कार. लक्षात ठेवा, मॉबिलिटी म्हणजे शरीराला जबरदस्तीने जास्त स्ट्रेच करणं नाही. मॉबिलिटी म्हणजे आपल्या शरीराला उपलब्ध असलेल्या रेंजमध्ये कंट्रोल, स्टॅबिलिटी आणि कॉन्फिडन्स सोबत मूव्ह करता येणे. वय 45+ झाल्यावर मुवमेंट थांबवायची नाही. उलट शरीराला योग्य आणि कम्फर्टेबल मुवमेंट देणं आणखी महत्वाचं होतं. आता असे तुम्ही अजून 11 सूर्यनमस्कार करा. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मॉबिलिटी फ्लोने. दोन्ही पायांचं अंतर कमरे इतक्या ठेवा. पायाची बोटे समोर असतील. हात शरीराच्या बाजूला. गुडघे सरळ. श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जा. टाचा उचला. 5 सेकंड तिथे थांबा. नजर समोर. आता हील खाली ठेवत कमरेतून मागे वळायचं आहे. इथे देखील 5 सेकंड होल्ड करा आणि मध्यभागी या. आता साइड व्ह्यूनी बघू शकता तुम्ही कसं करायचंय. श्वास घेत गुडघे सरळ ठेवत लक्ष समोर. वरती जायचंय. दोन्ही सोबत केलं तरी चालेल. आता मागच्या बाजूला वळायचंय. हा फ्लो मुख्यतः स्पाइन, शोल्डर आणि अप्पर बॉडी मोबिलिटी साठी आहे. हे आहे ताडासन. ताड, ताडाचे झाड. आसन, शरीराची स्थिती. ताडाच्या झाडासारखी स्थिर आणि उंच उभे राहण्याचे हे आसन आहे. ताडासनाला इंग्लिश मध्ये प्लम ट्री पोश्चर असं म्हणतात. हे आहे ऊर्ध्व हस्तासन. ऊर्ध्व वर, हस्त हात, आसन स्थिती. याला इंग्लिश मध्ये राइज आर्म पोज असेही म्हणतात. इथे आपल्या किती उंच हात जातात यापेक्षा शोल्डर किती फ्रीली मूव्ह होत आहे यावरती लक्ष ठेवायचे. पेन मध्ये मुवमेंट करू नका. जर हात पूर्ण वर नेताना डिस्कम्फर्ट होत असेल तर हात फक्त जितके कम्फर्टेबल आहे तितकेच वर घ्या. या फ्लो मध्ये शोल्डरचा मुवमेंट सोबत अप्पर बॅक आणि स्पाइनला जेंटल मुवमेंट मिळतो. इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आता आपण ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग याच्यामध्ये याचा वापर कसा करू शकतो. म्हणजेच आपण दिवसभराच्या कामांमध्ये या फ्लोचा वापर कसा करतो. हात वर नेणे, कपडे घालणे, वस्तूवर शेल्फवर ठेवणे अशा रोजच्या हालचालींमुळे मोबिलिटी मेंटेन करण्यासाठी मदत होऊ शकते. खूप छान. आता दुसरा फ्लो. आता जाऊया दुसऱ्या मोबिलिटी फ्लो कडे. आता गुडघ्यांवरती या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. सुरुवात करूया एका पायाने पुढे येऊन समोरचा पाय गुडघ्यात बेंड ठेवा
आणि मागचा नी मॅटवर ठेवा. खांदे रिलॅक्स असतील. हात खाली, मान सरळ, कमरेतून पुढे जायचंय. हात वरती घेऊन जायचंय कानाच्या दिशेने. 5 सेकंड थांबा. आता पुढच्या आसनाकडे जाऊ. हळूहळू हिप मागच्या दिशेने घ्या. तोच गुडघा सरळ करत पायाची बोटं स्वतःकडे हलकी ओढा आणि हिप पासून थोडा पुढे झुका. पाठीला शक्य तितकं कम्फर्टेबल आणि लांब ठेवा. 5 वेळा उजव्या पायाने, 5 वेळा डाव्या पायाने असं आपण करणार आहोत. प्रत्येक वेळेस 5 सेकंड होल्ड करायला विसरू नका. हे आहे अंजनेय आसन. अंजनेय, अंजनीचा पुत्र हनुमान. आसन स्थिती, याला इंग्लिश मध्ये लो लंज असंही म्हणतात. तुम्ही जर 45+ असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. हे आहे अर्ध हनुमान आसन. अर्ध अर्धेच, हनुमान हनुमान आसन स्थिती, याला इंग्लिश मध्ये हाफ लीट असंही म्हणतात. पण लक्षात ठेवा, जमिनीला हात लावायचा किंवा पाय पूर्ण स्ट्रेट करायचा हट्ट नको. आता आपण दुसऱ्या पायाने करूया. जर 10 वेळा करून तुम्हाला असं वाटत असेल की मी थकलो नाही, तर अजून 5 काउंट तुम्ही वाढवू शकता तुमच्या क्षमतेनुसार. जिथपर्यंत शरीर कम्फर्टेबल आहे तिथपर्यंत जा. आता पुन्हा हिप्स पुढे आणा. जर नी सेन्सिटिव्ह असेल तर पॅडिंग वापरा. जर हा मोबिलिटी फ्लो तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या 45+ आई, बाबा, शेजारच्या काकू, आजी, आजोबा यांच्यासोबत शेअर करा. खूप छान करताय, करत राहा. या कंट्रोल मुवमेंटमुळे हिप जॉईंटला वेगवेगळ्या दिशेने मुवमेंट मिळतो आणि हॅमस्ट्रिंगला कंट्रोल लेंथनिंग मिळते. यामुळे वॉकिंग, स्टेअर चढणे, खाली वाकणे किंवा रोजच्या लोअर बॉडी मुवमेंट साठी आवश्यक मोबिलिटी मेंटेन करण्यास मदत होऊ शकते. इनहेल, हात वर, एक्झेल, हात खाली. आणि हॅमस्ट्रिंग मध्ये शार्प पेन, टिंगलिंग किंवा नमनेस जाणवत असेल तर लगेच रेंज कमी करा. आता शेवटचा फ्लो आहे. आता आपला तिसरा आणि शेवटचा मोबिलिटी फ्लो कडे जाऊया. दोन्ही पाय खांद्या इतक्या अंतरावर ठेवा. बोटे बाहेरच्या दिशेला. गुडघे वाकवत खाली जायचं आहे. दोन्ही हातांचे कोपरे हे दोन्ही पायांच्या कोपऱ्यांमध्ये अडकवा. पाठ सरळ आणि समोर बघा. इथे 5 सेकंड होल्ड करा. हात खाली ठेवत गुडघे सॉफ्ट ठेवा. पायांचं अंतर अशा प्रकारे तुम्हाला वाढवायचं आहे. पूर्ण वजन हे दोन्ही पायांवरती आणि मध्ये असलं पाहिजे. श्वास घ्या आणि आता श्वास सोडा. इथे आपण सपोर्ट घेण्यासाठी स्टूलचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही स्टूलला पकडू शकता. जर हा फ्लो तुम्ही स्किप केला तर दुसरा कोणता फ्लो करता येईल हे कमेंट मध्ये नक्की विचारा. हे आहे मलासन. मल, माळ, आसन, स्थिती. माळेसारखे पोझिशन असल्यामुळे याला मलासन म्हणतात. इंग्लिश मध्ये याला गार्लँड पोज असं म्हणतात.
खूप छान करताय, करत राहा. साइड व्ह्यूने पण एकदा बघा. हा मुवमेंट हळू आणि कंट्रोल ठेवा. हे आहे प्रसारित पादोत्तानासन. प्रसारित पसरलेले पाद, पाय, उत, अपवर्ड किंवा इंटेन्सिटी. ताण, ताणणे, आसन, स्थिती. पाय पसरून केलेले पुढे झुकण्याची हे आसन आहे. याला इंग्लिश मध्ये वाईड लेग फॉरवर्ड फोल्ड असं म्हणतात. श्वास घेत राहा, श्वास सोडत राहा. लक्षात ठेवा 45+ मध्ये डीप पेक्षा कंट्रोल जास्त महत्वाचा आहे. या फ्लो मध्ये आपण हिप, अँकल आणि हॅमस्ट्रिंगला कंट्रोल रेंज मध्ये मूव्ह करत आहोत. ही मोबिलिटी चांगली राहिली तर वॉकिंग, स्टेअर्स, खाली बसणे आणि उठणे यासारख्या रोजच्या हालचालींमध्ये शरीराला फायदा होऊ शकतो. जर नी, हिप किंवा लोअर बॅक मध्ये पेन असेल तर डीप स्क्वॉट करू नका. आणि फॉरवर्ड फोल्ड मध्ये वर येताना अचानक उभे राहू नका. हळूहळू वर या आणि श्वास स्टडी ठेवा. मध्ये मध्ये थकल्यासारखं वाटलं तर तिथे थांबा, रेस्ट करा आणि पुन्हा सुरुवात करा. जितकं कम्फर्टेबल आहे तितकंच खाली जा. शरीराला पुन्हा फ्रीली मूवमेंट करण्याची संधी देऊया. या सगळ्या फ्लो नंतर कूल डाऊन करायला विसरू नका. स्ट्रेचिंग नक्की करा. आजचा पार्ट 4 मध्ये आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागाची मोबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी 3 सिंपल फ्लो केले. पहिला फ्लो मध्ये शोल्डर आणि अप्पर बॉडी, दुसऱ्या फ्लो मध्ये हिप आणि हॅमस्ट्रिंग आणि तिसऱ्या फ्लो मध्ये हिप, अँकल आणि लोअर बॉडी मोबिलिटी वर काम केलं. जर हा मोबिलिटी फ्लो तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या 45+ आई, बाबा, शेजारच्या काकू, आजी, आजोबा यांच्यासोबत शेअर करा. आणि पुढच्या पार्ट मध्ये कोणत्या प्रॉब्लेमवर योगा फ्लो पाहायला आवडेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.